तुला बाहेर बोलायची काय गरज होती का? एक गोष्ट पोटात राहत नाही तुझ्या. अहो चुकून मी बोलून. चुकून नाहीये, सवयच आहे तुझी ती. नाही चुकून म्हणजे बोलले मी, सॉरी. मला वाटलं तू कोणाला बोलणार नाही, तू जगजाहीर करून मोकळी झालीस. तुम्ही पाणी घेता का थोडंसं? अच्छा, म्हणजे तू बोलून मोकळी झालीस आणि मला आता पाणी हवं का म्हणून विचारतेस? मला बोलायचंय. जाऊ दे ना आता, नका काही तुम्ही बोलू, जाऊ दे. अच्छा, म्हणजे तू बोलायचं, मी बोलायचं नाही? नाही, जा सांग, जा सगळ्यांना जाऊन सांग की मी कम्प्युटर शिकतो म्हणून. जा. मस्करी करतायत ना अरविंद तुम्ही? मस्करी मी नाही करत आहे, मस्करी तू करतेस. सरप्राईज द्यायचं होतं तर तू बोलून मोकळी झालीस. हो, पहिलंच ना जय माझ्यावर किती वैतागला ते. अय्या अगं बाई, जयचा काय संबंध? अच्छा, म्हणजे सगळं करून आपल्याला काय माहित नाही असं दाखवायचं. जय आणि आदिती मला शिकवण्यासाठी किती मेहनत घेत आहेत तुला माहिती आहे ना? मी त्यांना सांगितलं कोणाला बोलू नका म्हणून, आणि मी तुला सांगून बसलो तर तू माहितीये की सगळ्यांना सांगून मोकळी होणार ते. मग ते वैतागणार ना तुझ्यावर. गप्प बसा ना, गप्प बसा. मला गप्प बसायला सांगतेस? तुला जमत नाही? हो, आता हे गुपित होतं ना. अगं हे मी तुला सांगायचं, तूच का मला सांगतेस? मग आधी तर तुम्ही मला सांगितलं आणि आता जुईला सुद्धा सांगितलं. मी जुईला सांगितलं कधी? हो, आता तुम्ही जुईला सांगितलं. अगं का आता काय सांगितलं? कधी सांगितलं? आता मागे वळा. मागे. काका, तुम्ही कम्प्युटर शिकताय ना? हा. अभिनंदन काका. जय शिकवतोय ना तुम्हाला? कुठे शिकता तुम्ही? म्हणजे आता माझा जीव घेणार आहे. अहो ऐका ना. हे ना गुपित आहे, हा गुपित. कोणाला सांगायचं नव्हतं म्हणून जरा ते. हो, पण ते कुठे बसतात शिकायला? अगं आदितीच्या घरी. आदितीच्या घरी? पण जय शिकवतो ना? हा हो, म्हणजे जयच शिकवतो, पण तो तिकडे, आदितीकडे. अच्छा. जुई, गंमत माहितीये का? आज मी सुद्धा जाणार आहे आदितीच्या घरी. तुम्ही पण शिकवणार? छे ग, उगीच आपलं काहीतरी. मी काय शिकवणार त्यांना? मला कसलं येतंय त्यातलं? नाही, ते अण्णा आलेत ना बांद्र्याला, त्यांना भेटायला जाणार आहे. पण हा, मी जाते हे यांना सांगू नको हा, नाहीतर ते नाहीच म्हणतील. हे त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. त्यांना आणि कसं आहे, ऑकवर्ड वाटेल ना, म्हणजे माझ्या समोर ते कसं शिकणार ना. अरविंद कदम, तुमच्या पोटात ना काही राहत नाही. नंदिनीला सांगितलं, नंतर जुईला सांगितलं, काय खरं नाही तुमचं. पण नाही, आता काही गडबड होता का म्हणे? काय नाही. काय झालंय काका? कुठे काय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय काका. मी कशाला टेन्शन मध्ये? मी नाही टेन्शन मध्ये नाही. का रे? चेहऱ्यावर दिसताय तुमच्या. काय झालंय सांगणार आहात का? नाही, काय नाही आलं. तुम्ही आपल्या शिकवणीबद्दल कोणाला काही सांगितलं नाहीये ना? कधी बोला? आपल्या शिकवणीबद्दल. शिकवणी म्हणजे हे आपलं ट्युशन. काका, काय झालं? इथे काय करताय तुम्ही? आदिती, काका सॉफ्टवेअर शिकतायत, हे त्यांना सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. पण त्यांनी नंदिनी मॅडमना हे सांगितलं.
मला माहिती, कारण माझ्याच समोर बोलले ते. काका काय आहे? जय रिलॅक्स. जेव्हा नंदिनी मॅडमना हे कळलं ना तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला. अरे हे बघ अदिती, शिकवण्यापर्यंत ठीक आहे, पण आपण आपल्या घरी शिकवणार आहोत एकत्र, याचं टेन्शन आहेच ना. आणि हे जर सगळ्यांना कळलं ना तर खूप वाट लागेल. मी नंदिनीला सांगितलंय, म्हणजे मी नंदिनीला सांगितलं की कोणाला सांगू नको म्हणून. नशीब त्यांना सांगितलं कोणाला सांगू नका म्हणून. आणि आता कुठे शिकतोय हे कोणाला सांगू नका तुम्ही. अगदीच कोणी विचारलं तर सांगा, एखाद्या कॅफेमध्ये नाहीतर कुठेतरी शिकतोय असं सांगा, पण घरी शिकतोय हे नका सांगू. मग आता परत घरी शिकतोय हे जर कळलं कोणाला तर मग आदितीच्या घरी का शिकतोय, मग मी तिथे काय येतोय, मग त्यापेक्षा माझ्या घरी या वगैरे हे सगळं चालू होईल. काय झालंय काका? तुम्ही असं का बघताय? आदिती, जय काका आपल्या म्हणजे माझ्या घरी कम्प्युटर शिकायला येतात असं काकांनी ऑलरेडी सांगून झालंय. आणि माझ्या घरी अण्णा आले हे सुद्धा सांगून झाले. देवा काका काय आहे? काका मी आता ना हात जोडतो, प्लीज. जे झालंय ते झालंय. आता यापुढे कोणाला काहीही बोलायला जाऊ नका प्लीज. आय एम सॉरी जय. तुला माहितीये ना, मला बोलायचं नसतं, मला कोणाला काही सांगायचं नसतं, पण माझ्या ना पोटात काही राहतच नाही. म्हणजे असं मी चुकून काहीतरी बोलून जातो मग सगळं. जे मला ना शिकायचंय, मला हे सगळं कम्प्युटरमध्ये सगळं शिकायचंय. आणि मला थोडं थोडं जमतंय, हो की नाही आदिती? जमतंय की नाही मला थोडं थोडं? आणि मला जमणार आहे, तुला सांगतो. मी ना असं डोळे बंद करतो आणि म्हणतो की मला सगळं जमणार आहे, मी शिकणार आहे. काका हा जो तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तोच आम्हाला जास्त बळ देतो. आणि काहीही झालं तरी आम्ही तुम्हाला शिकवणारच आहोत. मग जी काही संकट येतील त्याला एकत्र सामोरं जाऊया, हसून सामोरं जाऊया. अण्णा, या लॅपटॉपवर आज मी कदमन बरोबर शिकायला बसणार आहे. वा, हा मग काय सुरुवातीला आपल्याला इंटरेस्ट नसतो या सगळ्या गोष्टींमध्ये. एकदा शिकायला लागलं ना गंमत वाटायला लागते, शोध लागल्यासारखं वाटतो, कुतूहल वाटतं. म्हणून मी आपली तयारी करून ठेवली. चल हे पण आले. या या या, काय बाहेर थांबताय तुम्ही? ऑफिस आहे काय? या. हा बसा. आलात का तुम्ही? बरं झालं. आलात म्हणजे आता काय तिला चहा करायला सांगणार आहेस की काय? तू चहा ठेव, नंतर मला कदमन बरोबर शिकायला बसायचं आहे. काय कदम? हो. हे बघा, चहा मी तयार करून ठेवलाय. अरे वा, म्हणजे काय चहा घेऊन बसू शिकायला? काय कदम? नाही नाही, ते काही होणार नाही. आदिती आली हे बरं झालं. मी म्हंटल
त्याचं कारण आता आपल्याला बाहेर जाता येईल. काय आपल्याला म्हणजे कोणाला? हा, तुला आणि अदितीला. अहो ती आत्ताच आली ना, ती कशी बाहेर येईल? आपल्याला म्हणजे तुम्ही आणि मी. आता हे काय नवीन काढलं? नवीन काही नाही, तुम्हाला रोजच आहे. पाय मोकळे होतील ना. अगं आता हे आलेत ना, आता त्यांच्या बरोबर बसून बोलू की नको? नको. हा? नको म्हणजे तुम्ही तुमचा दिनक्रम माझ्यामुळे चुकवू नका. अहो कसला दिनक्रम? मी मॉर्निंग वॉकला जातोच, मग हिनं काहीतरी आपलं नवीन शोधून काढले. हे बघा, तुम्ही येताय का मी जाऊ एकटी? काकू, तुम्ही उगाच चिडताय काकांवर. मी जर काकांना सांगितलं ना तर ते नक्की येतील तुमच्या बरोबर. बघा अगं पण ते बघ, तुझं सुद्धा ऐकत नाहीयेत आणि तू म्हणतेस की काका माझं ऐकतात म्हणून. असं आहे होय? आता अदिती सांगते म्हणून मी ऐकतोय. हा, नाही तर कोणाचं ऐकत नाही मी. हा हा नका ऐकू, पण आता चला. हा, काय तर चला. कदम, मी येईपर्यंत निघू नका. नाही म्हणजे हो, नाही नाही. थांबा, मी भाजीची पिशवी घेऊन येते. पाहिलं जाता हे असं आहे. काय बायकांना घरातून बाहेर पडायला मिळालं नाही ना की असा त्रास होतो. काय हिनं भाजीसाठी पिशवी घेतली म्हणजे आता हिचे पाय मोकळे होतील. मी आपला मागून मागून फिरतोय आम्हाला सारखा. नशीब तुमची बायको तुमच्या बरोबर कामावर येते. निघायचं का? हो, आणलीच पिशवी. हा चला निघूया. अण्णा येतो जाऊन. कदम जाऊ नका. नाही. हा चला. हा बसा. तुमचं काम चालू द्या, मी सुद्धा आज जाऊन आराम करतो. हो हो, पण जाताना भेटून जा. हो हो. आलोच. चला काका, सुरुवात करूया. हो हो. मी चहा आणते. सुरू करू. हो. नंदिनी मॅडम, मी धरू का पिशवी? अगं नको, काही फार नाही, थोडंच सामान आहे. पण तुम्ही अंधेरी येऊन का शॉपिंग केलं? म्हणजे मला वाटलं तुम्ही बँड्राऊन कराल. अगं नाही, तिथे घराजवळ फार दुकानं नाहीयेत ना, मग हवं ते घ्यायचं राहून जाईल. आणि तू होतीस ना, गप्पा मारता मारता काम झालं. हो ते तर आहे. तुम्हाला थेपले आवडतात का? नाही, तुम्ही मगाशी घेतलेत म्हणून विचारलं. अगं नाही, मला नाही एवढंच, मुलांना आवडतात. अरविंदच्या मावा केक सुद्धा घेतलाय, तोही खूप आवडतो मुलांना. अच्छा, म्हणजे तुम्ही काकांना भेटायला जाताय? अगं नाही, मला वाटलं तुम्ही अण्णांना भेटता. हो अण्णांनाच भेटायला जाते. हे काय फळं घेतलीत ना त्यांच्यासाठी? काय चला आता थेट आदितीचं घर गाठावं, उशीर झालाय ना. नंदिनी मॅडम, तिकडे जय पण असेल ना? असेल किंवा मग नसेलही. हा, कारण आदिती पण शिकवणार आहे ना त्यांना, मग तो तरी रोज रोज येऊन काय करणार. बर, तू निघ बाळा, उशीर होईल ना. हो चला, बाय बाय. काका आता पुढची कमांड. कमान. हे बघ, नाही नाही नाही. तू बोल. मी सांग, मी आठवतो. काका आठवा पटपट. एक मिनिट. आठवा, आठवेल. काय 5 थांब रे तू. 4 3
दोन 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 आठवलं मला आठवलं. एक मिनिट लेजर व्हायला झालं मस्त यार मला या लागलं मस्त ना. आता अरे यार काय कुठली म्हणणं कुठे असतात रे. आमच्या लोकांसाठी ना एच्या बाजूला बी पाहिजे, बीच्या बाजूला सी पाहिजे. काका एबीसीडी शिकलो आम्ही ना, तर तसं नको का. हे बघा सरावानी येईल तुम्हाला. अरे पण अरे आता ए कुठे, बी कुठे, सी कुठे, हा झेड कुठे, वाय कुठे. अरे वा काका, आज जेवढं शिकवलं तेवढं करेक्ट जमतंय. काका डबा तयार आहे. हा अदिती अगं रोज रोज काय. काका यावर काही चर्चा होऊ शकत नाही, निष्पन्न काहीही निघणार नाही. काय अदिती? हो. तुम्हाला डबा घेऊन जावा लागेल. जय, आज ठरवलं होतं तेवढं शिकून झालं? म्हणजे अदिती, काकांचा ग्रास्पिंग स्पीड सॉलिड आहे. हा सोपं करून शिकवतो म्हणून शक्य होतं. मग ते केतकर कधी येणार आहेत? नाही, त्यांना भेटूनच निघतो. त्यांनी मला थांबायला सांगितलं, नाही तर आधीच निघालो असतो. मग ते आले की निरोप घेऊन निघतो. निरोप देताना जरा काळजीने. हे निरोप देता देता आणखी कुठली तरी माहिती देऊ नका, म्हणजे मिळवलं. उलट त्यांनीच माझी एक नवीन माहिती अण्णाने दिली आहे माझ्या लग्नाची. बरं अण्णा कुठे आहेत? त्यांच्याशी बोलूनच निघतो. मी बघते, आलेच. चला पुढे. हो कोण हवंय तुम्हाला? काका मी नंदिनी. अरे नवऱ्याशिवाय करमत नाही ना. हा या या चला. पैसे दिले? हो हो. या इकडे या इकडे. हा जे आता मला ना कसलीच भीती वाटत नाही. माझ्यातला कॉन्फिडन्स वाढलाय. असं वाटतं की आधी शिकायला हवा होता. काका अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि तुमचा उत्साह तोच आहे. तोच नाही,
वाढलाय उत्साह. हा. कोण आलंय बघा. अरे केतकर, तुम्ही आलात, तुमच्यासाठी थांबलो होतो. नाही, आम्ही आलो आहोत, पण खास कोण आलं ते बघा. थांबा बोलवतो. हो या या. तू कशी आलीस? तू म्हणजे काय तुमच्याशिवाय करमत नाही त्यांना. काय हो? अहो काहीतरी काय बोलताय? नंदिनी मॅडम, नंदिनी मॅडम, ए तू थांब ग. या तुम्ही बसा. तुम्ही ह्यांच्या बाजूला बसा. बसा बसा. अण्णा तुम्ही इथे बसा. बसा. हा बसा. बसले सगळे? शाबाश. नंदिनी मॅडम, तुम्ही अशा अचानक कशा काय? अगं अण्णांना भेटायला आले होते. अरे जय, तू सुद्धा इथे? तू सुद्धा म्हणजे